शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओचा उद्देश आहे की ऊसात जास्त उत्पादन कधी मिळतं. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे म्हणजे ऊसात जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर मिनिमम 7 प्रकारच्या मुद्द्यांचा आज आपण इथं विचार करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेठा न मोडणे. शेतकरी मित्रांनो परत एकदा ऐकून घ्या की जेठा न मोडताच आपल्याला ऊसामध्ये जास्त उत्पादन मिळतं. अनेकांना हे खरं तर आश्चर्यजनक वाटेल किंवा हे काहीतरी सांगताय असं वाटेल. परंतु आमच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये पहा, कुठल्याही ऊसाचा जे ऊस तुम्ही विती एवढ्या लांबीच्या कांड्या बघता, इतकी जाडी बघता, एकरी 120 टनपेक्षाही जास्त उत्पादन बघता, 425 पेक्षा जास्त व्हिडिओ बघता, कुठल्याही ऊसाचा कधीच जेटा मोडलेला नसतो. हम दो हमारे दो हे आजवर चालत होत. आता तर हम दो हमारे एकच आलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, जेटा मोडला तर फुटव्यांची संख्या जास्त वाढणार आहे. जसं घरात जास्त मुलं असले की व्यवस्थित संगोपन होत नाही, शिक्षण होत नाही, म्हणून आपण एका एका मुलावर आता बास करायला लागलो आहे. तसंच जेटा जर आपण मोडला तर संख्या जास्त होणार आणि वजन कमी येणार. त्याकरता जेटा अजिबात मोडू नका. संख्या लिमिटेड राहते आणि संख्या लिमिटेड राहिल्यामुळं तुम्हाला 100% ऊसाचं उत्पादन जास्त हे मिळतंच. आता दुसरा मुद्दा आहे तो पावसाळी खत न टाकता. खरंच आहे हे. कारण पावसाळी खत जर आपण ₹1 टाकलं नाही, तर आपणाला तोच खर्च जवळजवळ 6,000 ते 7,000 प्रति एकरचाच वाचणार आहे. मग तोच खर्च तुम्ही ह्या ऊसामध्ये स्प्रे घ्यायसाठी वापरा. स्प्रेमध्ये तुम्हाला 6,000 ते 7,000 मध्ये 14 ते 15 कांडी वाढायची गॅरंटीच आम्ही तुम्हाला देतो आहे आणि हे आम्ही प्रत्यक्षात केलेलं देखील आहे. पावसाळ्यात पाऊस जास्त आला की खतं वाहून गेली. पाऊस जास्त आला की तुमच्याच शेतातलं खत दुसऱ्याच्या शेतात वाहून गेलं. मग तुम्ही खत टाकलेल्याचा उपयोग तरी काय आहे? म्हणून ऊसात जास्त उत्पादन कधी मिळतं तर खर्च कमी केला तर. आणि हा खर्च कमी कधी होणार आहे? तर तुमचे अनावश्यक खर्च टाळले तर. म्हणजे जेटा मोडू नका पहिला मुद्दा. पावसाळी खत ₹1 टाकू नका, त्याच्याऐवजी स्प्रे घ्या. तिसरा मुद्दा म्हणजे बाळभरणी ही 3.5 महिन्यानंतरच करायची. अनेक जणांना असं वाटतं की 2 महिन्याचा ऊस झाला आहे, 2.5 महिन्याचा ऊस झाला आहे, भरपूर फुटवा झाला आहे. हां, बाळभरणी तुम्हा लोकांना लवकर का करावी लागते? तर तुम्ही जेटा मोडून काढल्यामुळं तुमच्या फुटव्यांची संख्या एवढी होते 2.5-3 महिन्यातच की तुम्हाला असं वाटतं की आता हे फुटवेच कंट्रोल होणार नाहीत आणि तुमचा बाळभरणीचा मुख्य उद्देश राहतो बाजूला आणि फक्त फुटवे कंट्रोल करायसाठी तर तुम्ही बाळभरणी करता. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बाळभरणीचा उद्देशच मुळात हा आहे की जे काही आपले कोंब आलेले असतात, त्या कोंबाच्या बुडाला माती लागली पाहिजे. ना की आपल्याला फुटवे जास्त आलेले मारायचे आहेत आणि चांगलेच फुटवे ठेवायचे आहेत, हा उद्देश धरू नका. त्यामुळं बाळभरणी ही 3.5 महिन्यानंतरच झाली पाहिजे. आता आली त्यानंतर मोठी भरणी. मोठी भरणीला तर अजिबात गडबड करायची नाही. 4.5 महिने जोपर्यंत ऊसाला लावणीच्या होत नाहीत, तोपर्यंत अजिबातच मोठी भर करायची नाही. कारण लक्षात घ्या, तुम्ही कधी ब्राह्मणांच्या घरात पाहिलं आहे का? की ब्राह्मणांच्या घरातली मुलं जोपर्यंत स्वतःच्या पायावर सक्षम होत नाहीत, तोपर्यंत त्यांची लग्न करतच नाहीत. आणि इतर समाजात जर पाहायला गेलं, तर सहज आपलं थोडंफार वय झालं 21, 22, 23, 24 की लगेच लग्न करतो. आता तर लग्न होतच नाही आहेत. तो विषय सोडून द्या, कारण तेवढं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं आता कुणालाही शक्य होईना झालं आहे. त्यामुळे सांगायचा उद्देश हा आहे की वनस्पती सजीव आहे, आपण सजीव आहे. जर व्यवस्थित नियोजनाच्या दृष्टीनं पाहिलं तर मोठी भर ही 4.5 महिने झाल्यानंतरच व्हायला पाहिजे. आता बाळभरणीला कुठली खतं टाकायची, मोठ्या भरणीला कुठली टाकायची, ह्यासाठी आम्ही बसलो आहे ना. तुमच्या पिकांचे फक्त आम्हाला फोटो पाठवा. आमचा WhatsApp क्रमांक 9890669083 आहे. हा व्हिडिओ जो कोणी पाहील त्या प्रत्येकाचं कमीत कमी 10 ते 15 टन ऊस उत्पादन वाढलेलं असेल. हो, ही आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. कारण जे तुमचे अनावश्यक खर्च होतात, ते अनावश्यक खर्च जर तुम्ही कमी केले, वेळेतच जर आपण इन्व्हेस्टमेंट केल्या, खर्च आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये भरपूर फरक आहे. कारण अनेक जणांना रुपये खूप येतात, पण त्या रुपयांचं मॅनेजमेंट नेमकं कसं करायचं हेच समजत नाही. त्यामुळं
ॲट द एंड, मंथ एंड असेल, इयर एंड असेल किंवा ना जीवनाचा एंड असेल, त्यावेळेला त्यांच्याजवळ काहीच शिल्लक नसतं. ह्याकरता योग्य वेळेलाच योग्य गोष्टी होणं गरजेचं आहे. जसं आपल्या जीवनात तसंच उसात 3.5 महिन्यानंतरच बाळभर, 4.5 महिन्यानंतरच मोठीभर. आता त्यानंतरचा मुद्दा येतोय तो म्हणजे तणनाशक. बऱ्याच वेळेला असं होतं, आम्ही तर असं पाहिलं आहे, की बऱ्याच वेळेला शेतकरी तमर, डायरेक्स, 2,4-D आणि सेंकोरा इतकं सगळं मिक्स करून मारतात. अरे हे का करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? म्हणजे जसं आपली त्वचेला जास्त ऊन लागलं की प्रॉब्लेम होतो, तसंच तणनाशकामुळं जमिनीला जास्त झालं तर योग्य वेळेत योग्य तणनाशक योग्य प्रमाणात असेल तर अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. परंतु चुकीच्या वेळेला जर चुकीची तणनाशकं तुम्ही मारली तर 100% तुमचा तोटा हा होणार आहे. ऊसामध्ये तुमच्या गॅप पडणार आहेत, तुमच्या गवताळ वाढणार आहेत, ऊसाची योग्य वाढ होणार नाही आहे, पानं करपणार आहेत, तुमचे कोंबच निघणार नाहीत. खरं तर अशा प्रकारचे तणनाशकं काय काय आहेत की जे 2 वेळेला मारली तर तुमच्या शेतामध्ये अजिबात कोंब निघत नाहीत, फुटवाच निघत नाहीत, शेवटपर्यंत ऊस बारीक राहतो. याकरता योग्य तणनाशकच योग्य वेळा मारायचं आहे आणि ह्याच्यासाठी तर आम्ही बसलो आहे ना. तुम्ही तुमच्या पिकांचे तणाचे फोटो पाठवा. आम्ही सांगू तुम्हाला कुठलं तणनाशक घ्यायचं आहे. बरं ते तणनाशक तर तुम्हाला आमच्याकडून ₹1 घ्यायचं नाही आहे. फक्त आम्हाला फोटो पाठवा. फ्रीमध्ये आम्ही तुम्हाला कळवू कुठलं तणनाशक मारायचं आहे. ते तुम्ही तुमच्या गावातल्या कुठल्याही दुकानातून घ्या आणि आमची त्यासाठी कुठलीही हरकत तुम्हाला असणार नाही आहे. कारण तणनाशक आम्ही आमची कंपनी बनवत नाही आहोत. आमचा उद्देश आमच्या नॉलेजचा आपल्या शेतकऱ्यांना उपयोग व्हावा हाच आहे. आता त्यानंतरचा मुद्दा जो येतो तो योग्य आळवणे. शेतकऱ्यांना अनेक वेळेला असं वाटतं की कृषी सेवा केंद्रात गेलो म्हणजे लगेच आपल्याला पिकांची ग्रोथ झाली, पण तसं नसतं. कृषी दुकानदारांना सुद्धा व्यवस्थित त्यांना स्टेज काय आहे रोपांची किंवा कांडीची, त्यानुसार कुठली आळवणी कुठल्या प्रमाणात द्यायचं ह्याचं थोडंसं योग्य नॉलेज घ्यायच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी सुद्धा ह्युमिक ॲसिडचीच आळवणी तुम्ही घातली पाहिजे. मेन फॅक्टर कुठल्याही आळवणीमध्ये कुठल्याही कंपनीचा असो, आम्ही असो अगर तुम्ही कुठली परदेशी कंपनी असो, कोणतीही कंपनी असो, ह्युमिक ॲसिड जो पांढरी मुळी सुटवायचा घटक असतो तो तुमच्या आळवणीमध्ये असायलाच पाहिजे आणि ते सुद्धा पावडर फॉर्ममधीलच ह्युमिक ॲसिड असायला पाहिजे. तुम्ही लिक्विड ह्युमिक ॲसिड घेतला, तुमचा जागेवर ₹300-400 कार्यक्रम झाला. लक्षात घ्या, तुम्ही ह्युमिक ॲसिड हे फक्त आणि फक्त पावडर फॉर्ममध्येच घ्यायचं आणि ते भले तुम्हाला 8 ते 10 लिटर पाणी उकळा. एक 5 मिनटात तुमचं पाणी उकळतं आणि उकळत्या पाण्यात आपण पिठलं कसं करतो तसं नॉर्मली टाकत हलवा. ह्यासाठी आम्ही ऑलरेडी 425हून अधिक व्हिडिओ दिलेले आहेत. हा व्हिडिओ परत एकदा सांगतो आहे की जो कोणी पाहील त्याचा 10 ते 15 टन ऊस जागेवरच वाढलेला असेल. कारण काय करायचं, कधी करायचं, कुठे करायचं हे कोणी कुणाला फ्रीमध्ये शिकवत नसतं. आम्ही शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळं तुम्हाला फ्रीमध्ये हे नॉलेज देत आहोत. त्यानंतरचा मुद्दा येतो आहे तो तुम्ही कांडी लावण करणार असाल तर 9 ते 10 महिन्याचाच आणि तेही लावणीचंच बियाणं पाहिजे. तुम्ही खोडव्याचं नेडव्याचं बियाणं घेऊन तुम्हाला जास्त उत्पादन काढायचं असेल असं कधी होत नसतं. लावणीचाच ऊस पाहिजे, 9 ते 10 महिन्याचाच ऊस पाहिजे. कारण त्यानंतर तुमची 1-2 पिकं म्हणजे खोडवा नेडवा राहणार असेल तर तुम्हाला बियाणं हे योग्यच पाहिजे. आम्ही तर तुम्हाला शिफारस करू की तुम्ही रोपच लावा. हा पण रोप लावत असताना कुठल्याही रोपवाटिकेमध्ये जाऊन आधी ते बियाणं खोडव्याचं आहे नेडव्याचं आहे त्याचं व्यवस्थित चौकशी करा. कारण रोप लावण करत असताना सुद्धा आपल्याला लावणीचंच रोप पाहिजे आणि रोपाचा खालचा बुंदा ठोसर असेल तरच ते रोप खरेदी करा. खरं तर हे तुम्हाला सांगून सांगून आम्हाला सुद्धा असा वाटायला लागलं की किती वेळा तुम्हाला एकच गोष्ट रिपीट सांगायची. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहताय, त्यांना लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राईब करताय इथंवर ठीक आहे. परंतु तुम्हाला आमचंही कर्तव्य आहे की जास्तीत जास्त उत्पादन मिळवत असताना खर्च कमीत कमी झाला पाहिजे. तर ह्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासाठी ऊर्जा इंडस्ट्रीज सदैव तत्पर आहे. आमचे 425हून अधिक व्हिडिओ आहेत. 79,000हून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. आपणाला कुठल्याही तणनाशकाची माहिती, खताची माहिती, कुठल्याही टॉनिकची माहिती, काहीही माहिती पाहिजे असो तर तुम्ही आमच्या चॅनलवर या.
आम्ही तुम्हाला आपले मित्र, मार्गदर्शक, गुरु म्हणून नेहमीच मदत करायला तयार आहोत. नमस्ते.